जेव्हा तुम्ही पपई खाता तेव्हा तिच्या बिया कधीही फेकू नका. त्यांना गोळा करा आणि टिश्यू पेपरवर ठेवून चांगल्या प्रकारे घासून स्वच्छ करा. एका छोट्या कुंडीत पोषक माती भरून त्यात चांगले पाणी घाला. वेळ हळूहळू पुढे जातो. नियमित पाणी देऊन माती ओलसर ठेवा. 10व्या दिवशी अचानक हालचाल दिसते. एक छोटा अंकुर माती फाडून बाहेर येतो. तो हलतो, डुलतो आणि लवकरच सरळ होतो. मग 2 छोटी पाने येतात. वेळेनुसार रोपटे उंच होत जाते. पपईची असली पानेही हळूहळू येतात. हीच पाने खरी असतात. यांचं काम सूर्याच्या प्रकाशापासून अन्न बनवणे आहे. ती कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून ऊर्जायुक्त अन्न बनवतात. तसेच हे बाष्पोत्सर्जनाचे मुख्य अंग देखील आहे. जसजशी पाने वाढतात आणि मोठी होतात, पपईचे रोपटे वेगाने वाढू लागते. याचा विकास पाहणे खूप रंजक असते. खोड वरच्या दिशेने वाढते आणि जाड होत जाते. पाने अशा प्रकारे वाढतात की ती एकमेकांवर चढत नाहीत. यामुळे प्रत्येक पानाला पूर्ण ऊन मिळते आणि रोपाची प्रकाश संश्लेषण क्षमता वाढते. पपई खूप वेगाने वाढते. सुमारे 60 दिवसात ती 1 मीटर पर्यंत वाढू शकते. पण फळ येण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागते. आता आणखी एक पद्धत. एखाद्या फळ देणाऱ्या पपईच्या झाडाची निवड करा. अतिरिक्त फांद्या कापून टाका. खोडाला एक छोटा कट द्या. लक्षात ठेवा, पूर्ण कापू नका. एक लाकडाची काडी लावून तो कट उघडा ठेवा. खाली एक आधार द्या. एक प्लास्टिकची बाटली कापून त्या जागी लावा. ती चांगली बांधा, जेणेकरून माती भरण्यासाठी एक कंटेनर बनेल. आता माती तयार करा. पानांची कुजलेली माती घ्या. त्यात भाताच्या भुशाची राख मिसळा. ही माती हलकी आणि सुपीक बनवते. ही माती बाटलीत भरा आणि पाणी घाला. दर 2 ते 3 दिवसांनी पाणी देत राहा. काही दिवसांनंतर बाटलीच्या आत मुळे दिसू लागतात. याचा अर्थ प्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता खालची साल हलकीशी कापून काढा. या दरम्यान एक मोठी कुंडी तयार करा. त्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र करा. मातीत भुसा आणि सेंद्रिय पदार्थ मिसळा. नंतर खालची जुनी पाने काढून टाका. रोपट्याला कापून वेगळे करा. आता हे पपईचे एक नवीन रोपटे बनले आहे. या पद्धतीमुळे बियांपासून वाढवण्याचा वेळ वाचतो. रोपट्यामध्ये आधीपासूनच मूळ, खोड आणि पाने असतात आणि हे मूळ झाडाचे गुणधर्म टिकवून ठेवते. रोपटे छोटे आणि मजबूत बनते आणि त्याच वर्षी फळ देखील देऊ शकते. या तंत्राला एअर लेअरिंग म्हणतात. हे अनेक फळझाडांमध्ये वापरले जाते. तुम्ही ही पद्धत शिकलात का? शेतीच्या आणखी नवीन पद्धतींसाठी सबस्क्राईब करा.